नमस्कार. आज आपण बनवणार आहे पनीर टिक्का मसाला माझ्या पद्धतीने. सगळ्यात पहिला आपण पॅन गरम करायला ठेवूया. पॅन जरा स्लो ठेवा. मी इथे राईसचं तेल घेतलंय 3 ते 4 टेबलस्पून. ह्याला आपण कडकडीत गरम करायला ठेवूया. गरम होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया. ह्याला लागलेलं साहित्य मी 1 वाटीवरून दही घेतलेले, याचं पूर्ण पाणी निथळून घेतले आणि 2 ते 3 टेबलस्पून बेसन घेतले, त्याला थोडं भाजून घेतले. आणि ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य 1 चमचावरून कस्तुरी मेथी घेतलीये, 1 चम्मचवरून किचन किंग घेतलाय, थोडी पाव चमचा हळद घेतलीये आणि हे लाल तिखट घेतले 1 चमचा आणि हे फक्त कलरसाठी बेडगी मिरची आहे आणि थोडासा ओवा. आणि हे मी 2 शिमला मिरची असे स्क्वेअर पीस मध्ये कापून घेतले आणि 2 छोटे कांदे असे स्क्वेअर पीस मध्ये मी कट करून घेतले आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली. तर चला मग आता आपण सुरुवात करूया याची मॅरिनेशनसाठी. त्यासाठी पहिल्यांदा आपण 1 वाटीभर दही घेतले, त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून बेसन भाजून घेतले, ते पण तुम्ही ह्यात टाकूया. आणि आपले हे जे मसाले घेतले, कस्तुरी मेथी हे बघा सगळं, हे आपण यात सगळं टाकून घेऊया. थोडस असं ढवळून घेऊया. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. हे सगळं एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण इथे तेल गरम करून घेतले कडकडीत, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पूर्ण साहित्य पूर्ण एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. हे आपण 400 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ह्याला आपण मीडियम पीस मध्ये कापून घेऊया. हे अशा पद्धतीत मी क्यूब्स कापले. आता ह्या बॅटर मध्ये आपण एक एक असं कोट करून आपण ठेवूया. चांगलं याला ना चारी बाजूने असं लावून घ्यायचं, सगळ्याकडे मसाला लागला पाहिजे. पनीर मॅरिनेट झाले. आता आपण हे जी कापलेली शिमला मिरची आणि हे ना, तर आपण ह्याला पण असं एक एक मॅरिनेट करून इथे लावून ठेवूया. या पद्धतीमध्ये सगळं आपण एक एक शिमला मिरची अशा पद्धतीत ह्याला लावून घेऊया. तुम्हाला मी दाखवते एकदम. हे बघा, आपण हे पनीर टिक्क्याचं मॅरिनेशन बनवलेलं ना, त्यामध्ये सगळे पनीर शिमला मिरची आणि कांद्याचे स्कूप होते ते सगळं मॅरिनेट करून ठेवले. आता आपण ह्याला 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. 1 तास झालंय आपलं हे मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं. आता हे तुम्हाला मी 2 पद्धती दाखवते, एक एअर फ्राय मध्ये दाखवते आणि एक आपल्या नॉनस्टिकच्या तव्यामध्ये. आपण ना आता तवा गरम करायला ठेवूया. तुम्ही काही घेऊ शकता, तेल तूप, मी थोडं तूप घेते, बटर घेऊ शकता. आता मी तुम्हाला ना ह्याच्यामध्ये लावून पण दाखवते. आधी 1 शिमला मिरची लावूया, नंतर कांद्याचा स्क्वेअर आणि नंतर 1 पनीरचा पीस
नंतर परत रिपीट करूया. एक शिमला मिरची, एक कांदा, नंतर एक परत पनीरचा पीस, शेवटी पण आपण एक कांदा आणि हे लावूया. आणि अशा पद्धतीत पॅनवर ठेवायचं. वरून थोडंसं आपण तूप टाकूया. असं कुरकुरी देऊया. गॅस ना स्लोच ठेवायचा. असं 5 मिनिटं झाले की ना असं पलटी करायचं. म्हणजे गोल्डन ब्राऊन झाले की बंद करायचा गॅस. हे झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून बघूया. तुम्हाला एअर फ्राय मध्ये दाखवते. ह्याच्यामध्ये काही ना बटर पेपरची शीट येते, रेडीमेड मिळतात ते. तसं ठेवल्यामध्ये खालचं हे खराब होत नाही. ह्याच्यावर ना थोडस आपण तूप टाकूया. हे खाली चिटकणार नाही. नंतर सेम वेळेला लावूया आपण ह्याच्यामध्ये. एक शिमला मिरची पण ठेवूया. कांद्याच्या पाकळ्या पण ठेवूया. टाकलं. आता 180 डिग्रीवर मी सेट करून ठेवलंय. आता याला आपण ना 6 मिनिटावर ठेवूया आणि आता स्टार्ट करूया. बघू शकता. हे मी 2 आपले नॉनस्टिकच्या पॅन मध्ये बनवलेत आणि आपला एक एअर फ्राय मध्ये बनवलाय. आणि संगती आपल्या पुदिन्याची चटणी आहे. आता मी खाऊन बघते कसं झालंय ते. खूप छान झालंय. एकदम सॉफ्ट झालंय.